बघू शकता तुम्ही ना, फ्रंट कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघा क्लॅरिटी बघा. हरभरा असा काळाछार झालेला आहे, एकदम काळाछार. क्वालिटी तेन बघा, हे बघू शकता तुम्ही. बघा हे फुलदार. सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण दरवर्षी हरभरा पीक लागवड करतो. एकरी 50 ते 55 किलो आपण हरभरा पिकाची लागवड करतो. जे काही आपल्याला बी पाहिजे ते. त्याच्यात आपलं यावर्षी एक नियोजन हुकलेलं होतं की आपण हरभरा पिकाला खत नाही टाकलेलं, पण आपण त्याच्यानंतर त्याला जे खत टाकलं, आपण त्याला खत टाकलेलं आहे बादमध्ये. हरभरा पीक निंदणीच्या पहिले खत टाकलेलं आहे आपण, तर त्याला निंदणीच्या पहिले कोणतं खत वापरायला पाहिजे किंवा कोणतं खत वापरलं आपण हरभरा पिकाला निंदणीच्या पहिले खत वापरलेलं आहे. जे आपण खुरपणी करतो त्याच्या पहिले खत वापरलं आपण, त्याला सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे दाणेदार एकरी 1 बॅग, आणि त्याच्यामध्ये आपण 15-15 घेतले एकरी अर्धा बॅग. या दोन्ही एकत्र आपण टाकून दिलं. त्याच्या माध्यमातून आपले NPK पण झाडाला पुरतं झालं, आणि जे काही मायक्रोन्यूट्रॉन आहे ते पण पुरवतं झालं, आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही सिंगल सुपर फॉस्फेटमधून आपल्याला भेटतं, सल्फर भेटतं, ते पण पुरतं झालं. भरपूरसे लोक हरभरा पिकाला वरतून खतं टाकत नाही, पण हरभरा पीक जे आहे ना, वरतून खतं टाकल्याने त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. खूप जबरदस्त असं त्याचं फुलधारणा होते. आणि पूर्ण प्लॉट आपला 4 एकरचा प्लॉट आहे. पूर्ण प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता किती जबरदस्त फुलधारणा झालेले आहेत. हे बघा, तुम्ही पण जर व्यवस्थित नियोजन, आणि जर तुमचं नियोजन असेल, आपण फवारणी स्वतः घेतो, आपण माणसाच्या साहाय्याने फवारणी घेत नाही. स्वतः आपण शेतामध्ये असतो आणि स्वतःच्या हाताने फवारणी घेतो. 4 एकर प्लॉट आहे, आपण ते याला 2 दिवस फवारतो. 1 दिवस 2 एकर फवारायचं, 1 दिवस 2 एकर फवारायचं. आणि तिकडं पण आपला प्लॉट आहे, हे बघा, ते तिकडं तुषार चालू आहे. हे जे तुषार चालू आहे तिकडं पण आपला 4 एकरचा प्लॉट आहे हरभऱ्याचा. सांगायचं तात्पर्य हेच आहे की हरभरा पीक हे